ठाण्यातल्या कळवा परिसरातल्या जयभीम नगर इथे एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे। काल झालेल्या वादाचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं। यावेळेला जयप्रकाश बिंद या व्यक्तीनं पूनम तिवारी या महिलेच्या पोटात चाकूनं वार केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात सदर महिला गंभीररित्या जखमी झाली असून तिला तातडीनं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या या महिलेवर उपचार सुरू आहेत। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। पोलीस पुढचा तपास करतायत। आरोपी आणि जखमी महिला यांच्यात नेमक्या कोणत्या कारणावरून वाद सुरू होता याची चौकशी केली जाते। हम लोग को भी चक्कू चला के हथौड़ा ना हथौड़ा से चक्कू से मारा। रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। रिजवान, काय अधिक माहिती आहे? कशावरनं वाद झाला नेमका? मिलिंदजी, नक्की आपण जर पाहिलं तर ठाण्यातील कळवा परिसरातील जयभीम नगर येथे एका महिलेवरती प्राणघातक हल्ला जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलाय। खरं तर आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून या दोघेही घरामध्ये तो वाद मोठा प्रमाणात झाला होता आणि याच वादातून जे आहे ते या व्यक्तीने म्हणजे जो जयप्रकाश बिंद या व्यक्तीने जे आहे पूनम तिवारी या महिलेवरती जे आहे तो प्राणघातक हल्ला केलेला आहे। पोटात जे आहे ते चाकूने वार केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि या महिलेला तात्काळ जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। खरं तर ज्या पद्धतीने या महिलेवरती पोटावरती वार केल्यानंतर कुठेतरी स्थानिक रहिवासीने मोठ्या प्रमाणात आरडाओरडा केला, वाचवण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु हा जो जयप्रकाश बिंद हा जो आरोपी आहे ते कुठेतरी थांबण्याचा प्रयत्न करत होता। त्याचमुळे तात्काळ लोकांनी पोलिसांना फोन केला आणि पोलीस जे आहे त्या ठिकाणी पोहोचले आणि कुठेतरी आता सध्या तरी पूनम तिवारी जी आहे ती स्थिर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहे आणि आज कळवा पोलिसांच्या माध्यमातून आरोपीला अटक देखील करण्यात आले आणि पुढील तपास जो आहे तो कळवा पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। मुलींजी, रिजवान, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।